हास्यास्पद वाटतं की एखाद्या वडिलांचं स्वप्न जर काही पुरं झालं नाही तर ते म्हणतात की मी माझ्या मुलाकडून ते स्वप्न पुरं करणार आहे. समाज माध्यमांनी तो नोकरदार मोठा दाखवला, त्या जाहिरातींमध्ये तो जाहिरात करणारा नोकरदार दाखवला, पण जगाला पोहोचणारा, जगाची भूक भागवणारा शेतकरी कधीच समाज माध्यमांनी मोठा दाखवला नाही. आयुष्यात सगळ्यात जास्त जर महत्त्व द्यायचं असेल ते कष्टाला दिलं पाहिजे. आणि मग फक्त बदललेली, फक्त आपल्या विचारांची पातळी बदलायला नको. त्या अंथरून पाहून पाय पसरू नको, तुला पाहिजे तसं अंथरून मी देईल. नमस्कार, वी मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन. या निमित्ताने आपण बोलणार आहोत प्राध्यापक अमोल चिने सरांशी. सर एक सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि व्याख्याते आहेत. ते मूळ पाथरे गावचे आहेत, जे की सिन्नर तालुक्यात आहे. त्याचसोबत सर KJ सोमय्या कॉलेजमध्ये प्राध्यापक देखील आहेत आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कवितेतून मांडणारा एक सर्जनशील कवी अशी सरांची ओळख आहे. तर आपण सरांशी बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. एक व्याख्याते आणि कवी म्हणून आपण महाराष्ट्रभर फिरत असतात. त्या निमित्ताने आपल्या बऱ्याच युवकांशी संवादही साधला असेल आपण. तर युवकांचा कल सध्या कुठे आहे असं आपल्याला वाटतं? नमस्कार. वी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज राष्ट्रीय युवा दिन. तोडूनी शृंखला मुक्त कर मानवाला, जिजाऊ प्रेरणा देई शोभाला, अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची आज जयंती. त्याचबरोबर संपूर्ण भारत नाही तर विश्वातील सगळ्याच युवकांचे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. या दोनही महापुरुषांना मी मानाचा मुजरा करतो, विनम्र अभिवादन करतो. खरं तर मॅडम, आपण उल्लेख केला की व्याख्यानाच्या निमित्तानं तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असतात, अनेक युवकांशी तुमचा संपर्क येतो, त्यांचा कल कुठं दिसतो. पण मला सुरुवातीला वाटतं की युवक म्हणजे काय, युवक या शब्दाची डेफिनेशन आपण समजून घेतली पाहिजे. यू म्हणजे युक्ती, यू म्हणजे युधिष्ठिर, यू म्हणजे युती, व म्हणजे विचार, व म्हणजे वक्रतुंड, क म्हणजे कार्य, क म्हणजे कर्म. असं सगळं म्हणजे ज्याचा मिलाप, या सगळ्या शब्दांचा मिलाप किंवा एक असा परिपूर्ण विचारांचा एक जागर म्हणजे युवक. आणि त्या युवकाच्या संदर्भात आपण सुरुवातीलाच प्रश्न विचारला. मला वाटतं की महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक युवकांशी ज्यावेळेस बोलतो, भेटतो, कार्यक्रम झाल्यानंतर साहजिकच अनेक जण सेल्फी काढण्यासाठी येतात आणि त्यावरून समजतं की युवकांचा जो जास्त कल आहे तो सोशल मीडियाकडे. तर माझ्या एका कवितेमध्ये काही ओळी की स्वतः इनल्या जाळ्यात लोक गेले अडकून, जशी गुराख्यानं गुरं दिले राणी सडकून. म्हणजे अशी आत्ताच्या सध्याच्या युवकांची सगळी परिस्थिती झालेली आहे. आणि युवकांचा कल सोशल मीडियाकडे. त्याचं कारण आहे की कारण की काही जणांचं एक स्पेसिफिक दररोजचं टार्गेट ठरलेलं असतं की व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनावश्यक, म्हणजे जसं आपल्याला अन्न, निवारा, वस्त्र ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, तसं आता सोशल मीडिया आपल्या एक जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. हे नक्की आपल्याला मान्य करावं लागणार आहे, त्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. किंवा आत्तापर्यंत आपण ज्या पातळीवरती किंवा ज्या उंचीवरती आपण सगळेजण गेलेलो आहोत, आपला देश असेल, आपण सगळेच म्हणजे एकूणच मानव प्रजाती जी काही यशस्वी झालेले आहेत. पण स्पेसिफिक या सोशल मीडियाचा आधार घेऊन अनेक युवकांचं एक दररोजचं टार्गेट असतं की व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती जे विचार आहे व्हॉट्सअपचे, फेसबुकच्या स्टेटसवरती जे फेसबुकचे विचार आहे त्या विचारांसारखं जगायचं, असं युवकांचा एक कल दिसतो. की जसं काही मग माझं आजचं जगणं असलं पाहिजे, माझी हेअरस्टाईल अशी असली पाहिजे, माझा म्हणजे मी गाडी माझी अशी असली पाहिजे, मी असं चालणार, मी असं बोलणार, हे त्यांचं स्पेसिफिक ठरलेलं असतं. एकंदरीत मला वाटतं की युवकांचा जो काही कल आहे तो ध्येयाच्या दृष्टीनं मला जास्त प्रमाणात जाताना दिसत नाही, तर तो अशा सोशल मीडियाचा एक आधार घेऊन वेगळ्याच दृष्टीनं युवक मला वाटतं की भरकटताना दिसत आहेत. सर, आपण सोशल मीडियाबद्दल खूप बोललात. सोशल मीडियामध्ये विशेषतः इंस्टाग्रामसारखं ॲप, जिथे लोक त्यांच्या आयुष्यातल्या मोस्टली चांगल्याच गोष्टी ज्या आहेत त्या पोस्टद्वारे जगाला सांगतात आणि त्या चांगल्या गोष्टी बघून बाकी युवकांमध्ये असं नैराश्य येताना दिसतं की अरे आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी का नाही आहेत, आपलं काय एवढं चांगलं चाललं नाही आहे. आणि मग ते एक कॉन्स्टंट कंपॅरिझन सुरू होतं आणि त्यामधून डिप्रेशन हा आज एक जनरेशन झेडचा एक डेली वापराचा शब्द झाला आहे, जो की 10 ते 15 वर्ष आधी अस्तित्वात नव्हता. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की खरंच युवक हा मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चालला आहे का सोशल मीडियामुळे? खरं तर सोशल मीडिया, तुम्ही सांगितलं की अनेक जण व्यक्त होतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. अनेकांना वाटतं की आपण त्यांच्यासारखं व्यक्त व्हावं, जर नाही झालं तर ते निराशेत जातात. मला वाटतं की
जेव्हा म्हणजे मानवाचं सगळी जी काही निर्मिती झाली किंवा सृष्टीची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस निसर्गाचा उद्देशच वेगळा होता की बाबा माझ्या म्हणजे निसर्गाचा उद्देशच वेगळा होता की तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा लाभ घ्यावा, त्या दृष्टीनं तुम्ही सगळं राहणीमान तुमचं असावं. पण ह्या सगळ्या विज्ञान तंत्रज्ञानाचा अतिरेक झाला, आपण शोध लावले आणि एक मराठी भाषा जर म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आपल्या अंगलट आलेल्या आहे आणि त्या कुठंतरी आता युवकांनी गरजेचं ओळखलं पाहिजे. काळाच्या खांद्यावरती पावलं टाकीत जगाच्या भाऊगर्दीमध्ये सामील होण्याची ताकद ही तुमच्या आमच्यामध्ये आली पाहिजे, आम्ही असं म्हणतो. पण मला वाटतं की या सगळ्या वातावरणामध्ये आम्हाला पुस्तकं आम्हाला ते चांगले पद्धतीनं विचार देतील, पुस्तक आम्हाला जगवतील. आणि निराशा वगैरे हे जर असेल, सोशल मीडिया परिपूर्ण ते कारण नाही, तुमचे विचार ते कारण आहे. कारण की आपण वाचनापासून आता अलिप्त होत चाललेलो आहे. त्यामुळं वाचन आपलं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण की निराशेपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर पूर्वी बघा जास्त प्रमाणात वाचलं जायचं, जास्त प्रमाणात लिहिलं जायचं. आणि माध्यमं आता बदललेली, लिहिण्याची माध्यमं जरी बदलली, आता फेसबुकवरती लोक लिहितात, बरेच आमचे कवी लोक फेसबुकवरती लिहितात, बरेच जण व्यक्त होतात इंस्टाग्रामवरती व्यक्त होतात. जरी साधनं जरी बदलली असली परंतु तुमची विचारांची पातळी बदलायला नाही पाहिजे, आपण त्या अनुषंगानं ते विचार व्यक्त करायला पाहिजे असं मला वाटतं. सर, आपण पुस्तकांबद्दल बोललात. आधीच्या काळामध्ये पुस्तकं ही एवढी इझिली अवेलेबल नव्हती, एक लक्झरी होती पुस्तक विकत घेणं म्हणजे. आणि आज तुम्हाला जर कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एका गुगल सर्चमध्ये मिळवू शकता किंवा पुस्तकं देखील तुमच्या घराघरापर्यंत पोहोचत असतात. तरीही आजकाल वाचक वर्ग जो आहे तो कमी होताना दिसतो आहे. वाचनाची वृत्ती राहिलेली नाहीये, कारण 30 सेकंदाच्या रीलमध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट कळते आहे तर तुम्ही एक 300 पानांचं पुस्तक का वाचावं असा आजकालचा युवा विचार करताना दिसतो. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे की वाचन युवकांनी जास्त वाढवायला पाहिजे, यासाठी काय करू शकतात? खरं तर वाचलंच पाहिजे, कारण की वाचलं तर डोक्यात साचतं आणि साचलेलं भविष्यात आम्हाला वाचू शकतं. कारण की ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आमची बुद्धी ही प्रगल्भ होत असते, ती कधी कोणापुढं झुकणार नाही, वाकणार नाही असं असतं. आणि नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, मला तर आज अभिमान आहे की तुम्ही आज युवा दिनानिमित्त माझी जी काही मुलाखत जे काही आपण व्यक्त होतोय त्या माध्यमातून, तर ते संविधान कट्ट्यावरती आपण व्यक्त होतोय, हा निश्चितपणानं मला अभिमान आहे. आणि ह्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, तुमच्याकडे जर 2 रुपये जर असतील तर तुम्ही 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाची पुस्तकं घ्या, कारण की पुस्तकांनी आपलं मस्तक सुधारतं आणि ते परिपक्व होतं. त्यामुळं मी आजच्या युवकांना सांगेल, मी निश्चितपणानं सोशल मीडियाच्या म्हणजे सोशल मीडिया आपण समजूनच घेतलेलं नाही, मी त्याला निगेटिव्ह किंवा नकारात्मक म्हणत नाही, पण तो कोणत्या पद्धतीनं आपण हाताळला पाहिजे, कोणत्या पद्धतीनं आपण त्याचा वापर केला पाहिजे हे आजच्या युवकांना कळत नाही. तुम्ही ज्या काही रील्स आहे, मनोरंजन आहे, त्याच्या पलीकडं तुम्ही जरी पुस्तकं पहिल्या काळामध्ये अवेलेबल नव्हती, मध्यंतरीच्या काळामध्ये ती अवेलेबल झाली, आता पुन्हा ही साधनं बदलली. आता पुस्तकं तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मोबाईलवरती उपलब्ध आहेत. अनेक प्रकाशक सुद्धा सोशल मीडियावरती ते पुस्तकं अपलोड करताय, आपण ते ऑनलाईन विकत घेऊ शकतो. मोठमोठ्या वेबसाईटवरती पुस्तक आपल्याला अवेलेबल आहे. माझं पुन्हा तेच सांगणं राहील, माध्यमं फक्त बदललेली, फक्त आपल्या विचारांची पातळी बदलायला नको. त्यामुळं युवकांनी खरं तर वाचलं पाहिजे. आणि आत्ताचा सध्याचा काळ जर बघितला तर हा अस्वस्थतेचा काळ आहे. आणि या काळामध्ये सगळ्यात जवळचा मित्र जर आपला कोण असायला पाहिजे तर ते मला वाटतं की पुस्तक असायला पाहिजे. सर, आपण म्हटलं की पुस्तक हा आपला मित्र असू शकतो आजच्या काळामध्ये. पण एक गोष्ट आपण बघतो की आजूबाजूचे जे तुमचे लोक आहेत ना, त्यांचा इम्पॅक्ट तुमच्या वागणुकीवर, विचारसरणीवर अर्थातच पडतो. आणि आजचा युवा हा आई वडिलांकडे जास्त न राहता कॉलेजच्या साठी म्हणा किंवा पुढच्या शिक्षणासाठी म्हणून मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत आपण जास्त वेळ बाहेर राहत असतो. तर त्या संगतीचा आपल्यावर काय परिणाम होतो किंवा त्याचा उलट परिणाम होतो आहे असं आपल्याला वाटतं का? 100% म्हणजे एक मराठीत म्हणे की संगत गुण तर सोबत गुण, म्हणजे आपली संगत डिपेंड करते. पण आपण विचार केला पाहिजे, कारण की जर कोळसा जर आपल्या खिशात असेल किंवा तर मग त्याचा आपल्या वस्त्राला डाग लागतो. तसंच तुमच्या आयुष्यात नेमकी कोणाची संगत आहे, आपण कोणाच्या संगतीत आहोत हे फार इम्पॉर्टंट, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते आपण निश्चितपणानं त्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आज सगळे शिक्षणाच्या नावाखाली असेल, शिकलं तर पाहिजेच, कारण की आंबेडकरांनीच म्हटलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर मनुष्य हा
गुरगुरतो आणि निश्चितपणानं आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी शिक्षण फार महत्त्वाचं आहे. पण शिक्षणानिमित्त जी ग्रामीण भागातून पोरं बाहेर येत आहेत किंवा शहरातली पोरं अनेक मोठमोठ्या दुसऱ्या देशात जात आहेत, तिकडं जिथं शिक्षणानिमित्त असेल किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं ही तरुणाई जेव्हा आता जाते, तर सध्या संगतीचा परिणाम 100% जाणवतो. मी सांगितलं की आपल्याला जर आपले चांगले मित्र पुस्तक पाहिजे, तसे आपले पुस्तकांसारखेच चांगल्या विचारांचे मित्र आपल्या आयुष्यामध्ये असले पाहिजे. त्या दृष्टीने युवकांनी आता विचार केला पाहिजे. आपली वाटचाल जर प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक या सगळ्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल, तर आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत आणि आपल्याला कोणाची संगत आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण युवा दिनानिमित्त ही सगळी चर्चा करूया, पण जोपर्यंत युवकांना प्रत्येकाला आतून वाटत नाही, कारण की आपण म्हणतो ना, ह्या झाडावरनं चिमणी त्या झाडावरती जाते, एखादं पाखरू ह्या झाडावरनं त्या झाडावरती जातं. का होतं हे सगळं? त्याची जी पंख आहे ती आतमधनं आलेली, ती बळकट आहे. तसं आपल्याला जोपर्यंत आपल्या मनामधून काही गोष्टी वाटत नाही, जोपर्यंत आपल्याला आपल्या आतून वाटत नाही आपल्याला काहीतरी करायचंय, आपण कोणाच्या संगतीत राहावं. संगतीच्या बाबतीत हा प्रश्न म्हणून मी सांगतो, आपण असे विचार आपले पाहिजे, आपल्याला असं टार्गेट आहे, आपल्याला आयुष्यामध्ये असं काहीतरी करायचं आहे. तर तोपर्यंत ह्या गोष्टी मला वाटतं की आपल्या विचारावरती किंवा आतून जोपर्यंत आपल्याला काहीतरी हाक येत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही. त्यामुळं निश्चित संगत निवडण्यासाठी युवकांनी तो विचार करावा. सर, आपण आता असं बोललात की आतून मोटिवेशन आलं पाहिजे. लहानपणी जेव्हा असं विचारलं जायचं की तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे, तर आज बरेच सारी उत्तरं येतात. पण आपण स्वतः एक शेतकरी कुटुंबातून आलेला आहात, आपण शेतकरी आहात, पण मला शेतकरी व्हायचंय असं उत्तर कुठे ऐकल्याचं मलाही आठवत नाही. तर याचं काय कारण आहे की आपला सध्याचा जो युवा आहे तो शेतीपासून फार लांब लांब पळतो आहे आणि शेती हे एक ऑप्शन आपण काढून टाकलं आहे. तर आपण आपल्या करिअरचे ऑप्शन सगळे लिमिटेड करत जातोय की स्पर्धा परीक्षा हेच फक्त जग आहे. तर युवक शेतीपासून पाठ का फिरवताना दिसत आहेत ते जाणून घ्यायला आवडेल. त्याचं पण महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडिया, सामाजिक माध्यमं. आता तुम्ही म्हणाल का युवक का बाजूला जातोय, किंवा त्याचं कारण तुम्ही जर एखाद्या पुणे, मुंबई, मी स्पेसिफिक शहराचं नाव घेत नाही, मोठमोठ्या शहरांमध्ये नोकरी करतायत, तर सोशल मीडियानं, समाज माध्यमांनी तो नोकरदार मोठा दाखवला. त्या जाहिरातींमध्ये तो जाहिरात करणारा नोकरदार दाखवला. पण जगाला पोचणारा, जगाची भूक भागवणारा शेतकरी कधीच समाज माध्यमांनी मोठा दाखवला नाही. त्याच्यामुळं मला ह्या गोष्टीवरती फोकस करावा वाटतो की समाज माध्यमांचं हे अपयश म्हणावं लागेल. कारण की ज्यावेळेस कांद्याला भाव वाढतो त्यावेळेस सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येतं असं आपण सगळेजण सांगतात. पण ज्यावेळेस शेतमाल, ज्यावेळेस सगळं कांदा असेल, ऊस असेल, एरवी कोणताही शेतमाल ज्यावेळेस पिकला जातो, त्यावेळेस पिकवला जातो, त्यावेळेस म्हणजे जे काही त्याला आवश्यक असणारे खतं वगैरे जे घेतली जातात त्याच्या किमती ज्यावेळेस वाढतात ते कुठं दाखवलं जात नाही. आणि म्हणजे मला पुन्हा ते सांगावंसं वाटतं की समाज माध्यमांचा फार मोठा परिणाम आहे या सगळ्या गोष्टींकडं. आणि शेतकऱ्याच्या मुलाला का शेती करूशी वाटत नाही त्याचं कारण सुद्धा आत्ताच्या शेतकऱ्यांना वाटतं की आपल्या मुलांना शेतकरी होऊ नये. हे सगळ्याचं ते कारण मुळात इंजिनियरला वाटतं की आपल्या मुलानं इंजिनियर व्हावं, डॉक्टरला वाटतं की आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं, एरवी वकिलाच्या मुलाला वाटतं की आपण सुद्धा वकील व्हावं, पण शेतकऱ्याच्या पोराला आता वाटत नाही की आपण शेतकरी व्हावं. हे सगळ्याचं कारण तेच झालेलं आहे. म्हणजे एकतर हमी भाव नाही, एकतर समाज माध्यमांनी शेतकरी बळकट भक्कम दाखवला नाही. फक्त बळीराजा एक नावापुरता, फक्त तो राजा आहे, पण इतकी भयंकर परिस्थिती झालेली निर्माण. माझ्या काही कवितेच्या ओळी की किती राबून या नाही कवडीचं मुलं, माझ्या शेतकरी जीवा सारे हातून आता हलं, शेणा मातीत मळून उन्हात तान्हात राबतो, दुःख आभाळा एवढे आम्ही मनात दाबतो, साऱ्या जगाला पुसून चिमटा पोटाला बसतो, काय सांगू तुम्हा आता आम्ही उपाशी झोपतो, गळा असावे घुटून जीवे विसावा वाटतो, स्वप्न डोळ्यात उद्याचे सारा अंधार भासतो. आणि शेतकरी कितीही निराशेत जाऊ द्या, निराश तर होत नाही, कारण की त्याला आसमानी सुलतानी नेहमी तुडवते, पण शेतकरी उभा राहतो की मुखी साखर आमुच्या आम्ही साखर पेरतो, जगा भाकर देऊन आम्ही भाकर मागतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी पुन्हा हे सांगेल मॅडम की आता शेतकऱ्याच्या पोराला निश्चितपणानं पुढच्या काळात वाटणार आहे आपण शेती करावी, आणि शेतकऱ्याला सुद्धा वाटणार आहे की आपल्या पोरांना आता शेती करावी. कारण की तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानाची कितीही प्रगती होऊ द्या, तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानानं निर्माण झालेली एखादी वस्तू पिठात मळून नाही खाऊ शकत. शेतकऱ्यानं निर्माण केलेलाच
पीक शेतकऱ्यांना निर्माण केलेलीच वस्तू तुम्हाला खावं लागणार आहे आणि त्यानंच तुमची भूक भागणार आहे सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं शेतकऱ्याचा पोरगा म्हणेल की मला शेतकरी व्हायचंय आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आता म्हणावं की आपल्या पोरांना शेतकरी व्हावं, कारण की कोणत्याही क्षेत्राला कमी नाही समजलं पाहिजे. जसं इंजिनियर, डॉक्टर या सगळ्यांना वाटतं त्या आपल्या मुलांनी किंवा आपण त्या त्या क्षेत्रात पुढे जावं, तसं आता शेती प्रधान देश आहे आपला, तर आपल्या पोरांनी सुद्धा आता पुन्हा या विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं किंवा त्या संदर्भात शिक्षण घेऊन पुढं जावं आणि खऱ्या अर्थानं आपण बळीराजा आहोत ते सिद्ध करावं. तर आपण बोललात की शेतकऱ्याला असं वाटत नाही की त्याच्या मुलाने आता शेतकरी व्हावं. तर बऱ्याचदा असं होतं की जी तरुणांची स्वप्न आहेत ना ती त्यांची राहिलेली नाही असं वाटतं. पालकच ठरवतात की बाबा तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, तू वकील हो. याच उलट जर एखादा मुलगा चित्रकार असेल तर त्याला असं सांगितलं जातं की अरे बाबा तू पैसे कमव, जोवर तू पैसे कमवत नाही तोपर्यंत तुझ्या कलेला, तुझ्या ज्ञानाला, तुझ्या विचारांना काही अर्थ नाही. त्यामुळे तरुणाईमध्ये एक नैराश्याचं वातावरण देखील तयार होतं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तरुणांना स्वतःला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे की नाही? खरं तर संविधान कट्ट्यावरती आपण बसलेलो आहेत. आपल्याला स्वातंत्र्य आहे, आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. आपल्या राज्यघटनेनं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण जसं एखाद्या झाडावरती एखादं पाखरू बसतं, या झाडावरनं त्या झाडावरती जातं, एखादा पक्षी या फांदीवरनं त्या फांदीवरती जातो, त्याला हवं तसं तो सगळं हे करतो, बरोबर. म्हणजे त्याला पाहिजे ते फळ तो चाकतो, त्याला पाहिजे तसा निसर्गाचा आनंद घेतो. मग पालकांनी विचार करायला पाहिजे की आपण आपल्या मुलांना का तसं वाटू देऊ नये, कारण की आतमधून त्याला का तसं बळ येऊ देऊ नये. कारण की खरोखर आजच्या पालकांकडून मुलांची स्वप्न हिरावून घेण्याचं काम होतंय. त्याचं कारण फार म्हणजे कदाचित हास्यास्पद वाटतं की एखाद्या वडिलांचं स्वप्न जर काही पुरं झालं नाही तर ते म्हणतात की मी माझ्या मुलाकडून ते स्वप्न पुरं करणार आहे. एखाद्या आईला डॉक्टर व्हायचं होतं, तिला जर डॉक्टर होता आलं नाही तर ती म्हणते मी माझ्या मुलीला डॉक्टर करणार आहे. एखाद्या वडिलांना वाटतं की मला इंजिनियर नाही होता आलं, माझ्या मुलाला मी इंजिनियर करणार आहे. पण त्या मुलाला वाटतं की मी इंजिनियर व्हावं, ते वाटलं पाहिजे त्याला. त्या मुलीला वाटलं पाहिजे मी डॉक्टर व्हावं. त्या मुलाला वाटत असेल मी शेतकरी व्हावं तर शेतीच करू द्या. त्या मुलाला वाटत असेल मी चित्रकार व्हावं त्याला चित्रकलेमध्ये पुढं जाऊ द्या. त्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणजे मगाशी काही मी उल्लेख केला, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचे आम्हाला अधिकार आहे. आणि हल्ली या सगळ्याच नैराश्याच्या वातावरणामध्ये आधुनिक पालकांकडून स्वप्न मुलांची हिरावून घेतली जात आहेत, किंबहुना की मुलांना पुन्हा नैराश्याच्या खाईमध्ये या माध्यमातून लोटलं जात आहेत. त्यामुळं हा विचार झाला पाहिजे आणि अजून एक निसर्गाकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. कारण की झाडसुद्धा आम्हाला सांगतं बघा की आभाळाशी गप्पा मारत उभी असतात झाडे, आणि चला मित्रांनो त्यांना आपण समजून घेऊया थोडे, की वादळात खंबीरपणे उभी असतात धीट, अंगातच त्यांच्या असते शिस्त एकदम नीट, पाखरांना आधार देऊन सतत असतात डोलत, धावणाऱ्या वाटेसोबत अधूनमधून बोलत, वाहणाऱ्या वाऱ्यालाही हळूच घालतात साध, आणि कोसळणाऱ्या विजेसोबत असतो थोडा वाद. मुलांमध्ये सुद्धा न्यूनगंड असतो, पण झाडांकडून शिकायचं की म्हणजे वेडी वाकडी असली तरी झेप सरळ मोठी, आणि आभाळाला कवेत घेण्यात तत्पर त्यांच्या मुठी. आपण सुद्धा झाडांसारखं रोज फुलत जाऊ, झाडांच्याच फुलांसारखं थोडं फुलत जाऊ. आणि पोरांना, मुलांना जर असं फुलवायचं असेल, असं फुलवायचं असेल तर पालकांना मी सांगेल की त्यांची स्वप्न आता हिरावून घेऊ नका, त्यांच्या पंखामध्ये बळ द्या. पोरा तुला जे करायचं आहे ना, तुझ्या पंखामध्ये बळ भरेल, तुझ्या मनगटात ताकद देईल, तुझ्या मनामध्ये विश्वास निर्माण करेल, तुला जिद्द तुझ्या मनगटात भरेल. हे सगळं आता पालकांचं काम आहे. त्यामुळे पालकांनी स्वप्न हिरावून घेऊ नका. तर त्या पोराला सांगा हे आकाश मोकळं आहे, आता अंथरून पाहून पाय पसरू नको, तुला पाहिजे तसं अंथरून मी देईल. हे पालकांनी आता सांगितलं पाहिजे. सर, आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कविकट्ट्यावरती 7 ते 8 तास सूत्रसंचलन केलं होतं सलग. तर एक श्रमप्रतिष्ठा नावाचं तत्व आहे जे आजकाल हरवत चाललंय, आणि त्यामध्ये चूक मी म्हणेल की तरुणाईची नाहीये. बाजारीकरणामुळे असं झालंय की तुम्हाला कुठलीही गोष्ट 10 मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ब्लिंकिट असं क्विक नावं दिले जातात सगळ्या गोष्टींचे. तर श्रमप्रतिष्ठा आजच्या तरुणाईने विसरू नये, यासाठी तुम्ही काय सांगाल? खरं तर ह्या माध्यमातून युवा दिनानिमित्त आपण चर्चा केली पाहिजे, पण
आपण त्यांना कोणाला काय सांगावं, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, पण आपण ह्या गोष्टीवरती निश्चितपणानं चर्चा केली पाहिजे. आणि त्या जाणीवेतून मला वाटतं की श्रमप्रतिष्ठा, श्रमाला किंवा कष्टाशिवाय आयुष्याला पर्याय नाही. आयुष्यात सगळ्यात जास्त जर महत्त्व द्यायचं असेल ते कष्टाला दिलं पाहिजे. आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे निश्चित मला अभिमान आहे की 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर कविकट्टा व्यासपीठावरती 8 ते 10 तास सलग सूत्रसंचालन करण्याचं भाग्य मला लाभलं. एरवी आयोजकांनी ती संधी दिली. म्हणजे स्वागत समिती असेल, कविकट्टा समितीचा एक महत्त्वाचा भाग होतो. तो भाग एक वेगळा झाला, पण त्या अनुषंगानं तुम्ही प्रश्न विचारला की प्रतिष्ठेशी तो रिलेटेड आहे. मग तुम्हाला कदाचित असं म्हणायचं आहे की तुम्ही सूत्रसंचालन केलं म्हणजे तुम्ही त्यासाठी कष्ट घेतले असतील. निश्चितपणानं प्रत्येक क्षेत्रामध्ये जर पुढं जायचं असेल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल किंवा तुम्हाला काहीतरी एक समाजाचा आरसा असतो साहित्यिक, तुम्हाला जर काहीतरी समाजाला काहीतरी सांगायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावे लागतात. कष्टाला पर्याय नाही. मग सूत्रसंचालनाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्याला आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यांच्या कवितेच्या ओळी पाठ असणं गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःपेक्षा दुसऱ्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. इतरांना ऐकलं पाहिजे, इतरांना वाचलं पाहिजे, इतरांशी बोललं पाहिजे. एरवी मग नुसतं हे साहित्य क्षेत्राशी रिलेटेड नाही तर सगळ्या क्षेत्राला लागू पडतं. सगळे क्षेत्र मगाशी मी उल्लेख केला त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू पडतं. मग तुम्हाला तिथं मोठं व्हायचं असेल तर मग तुम्हाला कष्टाला पर्यायच नाही आहे. कष्टाला महत्त्वच दिलं पाहिजे. आणि युवकांना मी सांगेल, माझ्या युवती भगिनींना, युवक बांधवांना सांगेल की बांबूचं झाड बघा 6-7 वर्ष जमिनीमध्ये रुजतं, जमिनीमध्ये त्याची पाळंमुळं खोलपर्यंत जातात आणि नंतर ते 7-8 वर्षानंतर इतकं आभाळाच्या दिशेनं झेप घेतं ना, तसं तुम्हाला तो संयम ठेवावा लागणार आहे. तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं असेल, कष्टाशिवाय तर पर्याय नाही. बरोबर, कष्ट तर हे अंतिम आहे, त्याशिवाय तर पर्याय नाही. पण पोरांनो, तुम्हाला जर मोठा व्हायचं असेल तर तुम्हाला जर काहीतरी निर्माणच करायचं असेल, आम्हाला एरवी काहीतरी एक आदर्श निर्माण करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला सिद्ध व्हावं लागेल. आणि सिद्ध झालं की प्रसिद्धी आपोआप प्राप्त होते. त्यासाठी जिद्दी असणं महत्त्वाचं आहे. आणि ध्येयवेडं माणसानं असलं पाहिजे. कारण की स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात की एखादा माणूस जर ध्येयाच्या दृष्टीनं वाटचाल करतोय तर तो सतत धडपडत असतो आणि मग तो लोकांच्या नजरेत धड नसतो. त्याचं कारण असं आहे, तो पडत असतो. पण विवेकानंद फार सुंदर म्हणतात, तो पडत नसतो, तो पडता पडता घडत असतो. म्हणून पोरांना पुन्हा मी श्रमप्रतिष्ठेच्या बाबतीत सांगेल की आपल्याला असं पडता पडता घडायचं आहे, आपल्याला असं काहीतरी निर्माण करायचं आहे. आणि पुन्हा ध्येयाचा विषय इथं आला, ध्येयवेड आपण असलं पाहिजे. एकदा टीवायला असताना आमच्या कॉलेजची सहल गेली आणि आमचा एक मित्र असा थोडा विचित्रपणा करायचा आणि त्यावेळेस आमचे प्राध्यापक, आमचे सर त्यांना म्हणाले की, त्या मुलाला म्हटले की बाबा तू तर फार वेड आहे म्हणे. तर तो मुलगा सरांना म्हटला, आमचा मित्र, की सर अशी वेडी लोकच इतिहास घडवतात. सर म्हणे त्याला अशी वेडी नाही लागत, त्याला ध्येयवेडी लागतात. तर मला वाटतं की आपण ध्येयवेड असलं पाहिजे. आणि श्रमप्रतिष्ठेला, कष्टाला तर आयुष्यात फार महत्त्व आहे. आणि पहिलं आपलं टार्गेट तेच असलं पाहिजे. सर, आपण आतापर्यंत आम्हाला खूप सुंदर कविता देखील ऐकवल्या तुमच्या स्वतःच्या. एक कवी असायला किंवा एखादा आर्टिस्ट असायला किंवा एखादा थिंकर असण्यासाठी तुम्हाला शांतता महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये. आज कोणालाही विचारलं तर सगळे म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही आहे. पण असं दिसतं की कोणी कुठे जातच नाही. आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये फक्त स्क्रोल करताना दिसतोय. सो ती एक शांतता जी आहे किंवा बौद्धिक उसंत म्हणतो आपण, काहीही न करता नुसतं बसून विचार करत राहणं, ती एक बौद्धिक उसंत आजकालच्या पिढीमध्ये हरवलेली दिसते. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? खरं तर नुसतं कविताच म्हणा किंवा मी एरवी पुन्हा पुन्हा सांगेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढं जायचं असेल, नुसती कविता जरी लिहायची असेल तर प्रत्येक क्षेत्राबद्दल अगोदर आपल्या मनामध्ये, जसं मी पाखराचं उदाहरण सांगितलं, त्याची पंख आतमधनं नाही, त्याला मनामधून वाटतंय तसं आपल्याला मनामधनं वाटलं पाहिजे. मला कवी व्हायचं आहे, मला व्याख्याता व्हायचं आहे, मला लेखक व्हायचं आहे, मला व्यावसायिक व्हायचं आहे, मला चांगला पत्रकार व्हायचं आहे. जोपर्यंत आतमधनं मला वाटत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आता तुम्ही शांततेच्या बाबतीत बोलला, परंतु जसं मगाशी काही मी सांगितलं की काळाच्या खांद्यावरती पावलं टाकी जगाच्या भाऊगर्दीमध्ये सामील होता आम्हाला आलं पाहिजे. आता प्रचंड धावपळीचं जग आहे, प्रचंड व्यापाचं जग आहे. याच्यामध्ये भयंकर शांतता आम्हाला किंवा एक चांगली शांतता आम्हाला
मिळणार नाही. आणि तुमच्या डोक्यात जर जिद्द असेल, तुम्हाला जर खरोखर शांतता म्हणण्यापेक्षा जर एखाद्याला अभ्यासच करायचा आहे तर तो बाजारात सुद्धा अभ्यास करू शकतो, फक्त त्याचं मन एकाग्र लागतं. आणि शांततेच्या बाबतीत जर पुन्हा मी सांगेल की आपला पुस्तकी मित्र असावे आणि पुस्तकच तुम्हाला शांतता प्रदान करू शकतील. आणि कविता असेल, व्याख्यान असेल, या बाबतीत जर युवकांना सगळ्यांना जर सांगायचं झालं असेल तर अगोदर स्वतःला ओळखा. खरोखर तुम्हाला ते काहीतरी करायचं आहे का? तुमची ती प्रतिभा आहे का? उगाच टळाटळ जोडून कविता होत नसते, यमकला यमक जोडून कविता होत नसते, किंवा काहीतरी गप्पा मारल्या म्हणजे तुम्ही वक्ते होतात असं नाही आहे, किंवा तुम्हाला काहीतरी बोलण्याची स्किल आली म्हणजे चांगला व्यावसायिक बनणार आहे तुम्ही, असं नाही. तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे, त्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे आणि शांतता आपण मानली पाहिजे. कारण की मला वाटतं की शांतता आता ह्या धावपळीच्या जगामध्ये शांतता नाही, पण जर आम्हाला उसंत जर थोडी पाहिजे असेल तर आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःशी प्रश्न विचारला पाहिजे आणि स्वतःला शांत करून ज्या ज्या क्षेत्रात पुढं जायचं तिथं पुढं गेलं पाहिजे. विवेकानंद असं म्हणतात की राष्ट्र निर्माणामध्ये युवकांचा हा मोठा वाटा असतो. तर तुम्हाला खरंच वाटतं का की आजचा युवा हा विधायक दिशेने वाटचाल करत आहे राष्ट्र निर्माणासाठी? युवकांची वाटचाल तर राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीनं विधायक मार्गानं चालू आहे, पण तुलनेच्या खेळामध्ये आजचा युवक फार भयंकर अडकलेला आहे. एक हिंदीमध्ये फार सुंदर वाक्य आहे की ना किसी से ईर्ष्या ना किसी से कोई होड, मेरी अपनी मंजिले मेरी अपनी दौड. आपली स्वतःची स्पर्धा असली पाहिजे, जगाचा कोणाचा द्वेष नाही, कोणाशी स्पर्धा नाही. आणि मग राष्ट्र निर्मितीमध्ये तुमचं एक महत्त्वाचं काहीतरी रूल किंवा तुम्ही चालत असताना आपण एकमेकाशी तुलना नाही केली पाहिजे की मला नेमकं काय करायचं. आता हल्ली जर राष्ट्र निर्माणाच्या बाबतीत बघितलं तर मग स्पर्धा परीक्षेचा पुन्हा विषय येतो की स्पर्धा परीक्षेमध्ये युवक पुन्हा आज अडकून गेलेले, अक्षरशः 10-10 वर्ष पुरा अभ्यास करतायत का? प्रतिष्ठेपायी. निश्चितपणानं त्यांना राष्ट्र निर्माणामध्ये तुम्ही दुसऱ्याही बाकीच्या मग तुमचे 18 आलुतेदार 12 बलुतेदार हे सुद्धा राष्ट्र निर्माणामध्ये यांचा हातभार आहे. मग तुम्ही का अट्टहास करावं की मी स्पर्धा परीक्षा पास झालो तरच मी राष्ट्र निर्मितीमध्ये हातभार लावणार आहे. राष्ट्र निर्मितीमध्ये हातभार लावता युवक, पण तुलनेच्या खेळामध्ये अडकलेले, स्पर्धेच्या खेळामध्ये अडकलेले. स्पर्धा करायची तर स्वतःशी करा मग. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणीही कोणाला कमी समजायचं नाही. जर तुम्हाला सगळ्याच गोष्टीनं विचार करायचा असेल तर मग एखादा 18 आलुतेदार 12 बलुतेदारांचं उदाहरण सांगितलं. गाडा त्यांच्याशिवाय चालत नाही, गाडाचं एरवी जगातल्या बऱ्याच गोष्टी चालत नाही. म्हणजे प्रत्येक माणसाचं महत्त्व आहे. आता समोर असणारी ही सगळी इमारत बांधणारा जसा इंजिनियरने काढलेला प्लॅन, इंजिनियर जसं महत्त्वाचं आहे तसंच इमारत बांधणारा कामगार सुद्धा महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचं राष्ट्र निर्मितीमध्ये तो वाटा आहे, ती भूमिका आहे, ते पण आपण बघितलं पाहिजे. फक्त तुलनेच्या खेळात अडकू नका, हेच मी आजच्या युवकांना सांगेल. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. सर, आम्हाला वेळ दिल्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारेल. युवकांसाठी आजच्या युवा दिनी तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर पुनश्च एकदा युवकांचे, नुसतं भारतातील नाही तर अखंड विश्वातील युवकांचे आदर्श असणारे स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, एरवी संविधान कट्ट्यावरती बसलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सगळ्याच महामानवांना विशेषतः अभिवादन करतो पुन्हा एकदा. आणि या निमित्तानं पुन्हा सांगेल की युवकांना जर संदेश द्यायचा असेल तर कवितेच्याच ओळी मी सादर करेल की घे झेप आकाशी तू का भीतोस संकटांना, घे झेप आकाशी तू का भीतोस संकटांना, दुःखाचे छेद उगी तू का लावतोस मनाला, ठेव जिद्द मनी मोठी त्यागून सर्वस्वाला, घे जागा यशाची तू दाखवून दे जगाला, चाल वाट सत्याची तू तुडून अडथळ्यांना, मार डंख सामर्थ्याने कठोरतेने येतीला, रडतोस काय आता दुःखालाही रडव तू, असे डाव संकटांचे मोडून काढ मग तू. असे संकटांचे डाव आयुष्याच्या रंगमंचावरती आपल्याला मोडता आले पाहिजे. कारण की आयुष्य आपला रंगमंच आहे. आयुष्य हा रंगमंच हसता हसता सजवावा, दुःख गिळून संघर्षानं मंत्र यशाचा रुजवावा, दुःखाचा घोट पिऊन तहान सुखाची लागावी आणि नकळत आपल्या मनात आत्मीयता मग जागावी. हसणे रडणे कधी कधी विनाकारण नाटक आहे, दुःख गिळून मनात ठेवणं जीवाला ते स्फोटक आहे. आयुष्याच्या पटकथेने चित्र असे भाळले पाहिजे. या सगळ्या ओळी माझ्या युवा भावांसाठी आहे की आयुष्याच्या पटकथेने चित्र असे भाळले पाहिजे आणि मनातल्या नकारमकतेला जागेवरती जाळले पाहिजे. माणुसकीचा नायक होऊन भूमिका अशी आकारावी. आणि युवा दिनाच्या निमित्तानं पुन्हा सांगेल की आपल्या पावलावरती पाऊल ठेवून
जगानं ती साकारावी असं आपलं जगणं असलं पाहिजे. म्हणजे असं आपलं आयुष्य, आणि संकट तर आयुष्यात येतात. मी नेहमी म्हणतो की संकट आयुष्यात माणसाला घडवायला येतात, माणसाला तुडवायला कधीच येत नाही. आयुष्यात संकटांची न्यारी असते गंमत. आणि सांगतो तुला मित्रा, फक्त ठेव थोडी हिंमत, की बऱ्याच वेळा मनासारखं आपल्या घडत नाही, तरी सुद्धा त्यानंही काही बिघडत नाही. हसू रडू हार जीत निसर्गाचं दान, संयमानं संकटांचं उकळून टाक रान. काळजात माणुसकीचा अंश जपून ठेव, आणि बघ तू स्वतःसाठी बनून जाशील देव. ह्या 2-3 कवितांच्या माध्यमातून युवकांना मी तोच पुन्हा संदेश देईल. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो आपले. आणि प्रेक्षक हो, आपण पुढच्या वेळी भेटूया एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत आमच्यासोबत जोडून राहा. भेटूया. धन्यवाद.